तर ही दृश्य आपण पाहतोय। टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आता मुंबईत परतलेला आहे। अहमदाबादमध्ये आपण शेवटचा सामना जिंकला, आपण विश्वविजेतेपद पटकावलं आणि त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव मुंबईच्या आपल्या घरी परतलाय। तिथे त्याचं जल्लोषात स्वागत केलं जाते। न्यूझीलंड आणि आपल्यामध्ये शेवटचा सामना झाला होता। T20 विश्वचषक स्पर्धेवर विश्वचषकावर आपण आपलं नाव कोरलं आणि त्यानंतर संपूर्ण देशभरातून खरं तर टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातो। भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आता मुंबईतल्या आपल्या घरी परतलाय आणि तिथे त्याचं जल्लोषात असं स्वागत केलं जात आहे। तर मुंबईच्या घरी सूर्यकुमार यादव परतलेला आहे। फायनलच्या मॅच नंतर सूर्यकुमार मुंबईतल्या आपल्या घरी आलाय आणि तिथे त्याचं औक्षण करत स्वागत करण्यात आलं। या ठिकाणी सुद्धा जल्लोष पाहायला मिळतोय। भारत आणि न्यूझीलंडमध्ये T20 विश्वचषकाचा अंतिम सामना झाला होता। त्यामध्ये भारताने दमदार अशी कामगिरी केली आणि विश्वचषकावर आपलं नाव कोरलं। देशभरातून सध्या टीम इंडियावर शुभेच्छांचा अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय। भारताचा कर्णधार असलेला सूर्यकुमार यादव आता मुंबईतल्या त्याच्या घरी परतलाय। त्यामुळे एक प्रकारे जल्लोषाचं, आनंदाचं, उत्साहाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय। हात उंचावून सूर्यकुमार यादव हा सुद्धा आता अभिवादन करतोय। फॅन्सची सुद्धा गर्दी पाहायला मिळते। सूर्यकुमार आपल्या मुंबईतल्या घरी परतलेला आहे। औक्षण करत त्याचं स्वागत करण्यात आलं। जल्लोषाचं वातावरण त्या ठिकाणी सध्या पाहायला मिळते। फॅन्सची सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झाली। विजयी कर्णधार सूर्यकुमार यादव आपल्या मुंबईतल्या घरी परतलाय। अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड हा शेवटचा सामना झाला होता। अंतिम सामन्यामध्ये भारतानं अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केली, विश्वविजेतेपद जिंकलेलं आहे, विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आणि त्यानंतर भारताचा हा यशस्वी कर्णधार सूर्यकुमार यादव आता मुंबईत परतलाय। मुंबईचा असलेला सूर्यकुमार आता आपल्या घरी परतलाय। तिथं त्याचं जल्लोषात स्वागत केलं जातंय, औक्षण करण्यात आलं। फॅन्सची मोठ्या प्रमाणात इथं गर्दी पाहायला मिळते। चेंबूरमध्ये सूर्यकुमारचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। ढोल ताशांच्या गजरामध्ये यशस्वी कर्णधार सूर्यकुमार यादवचं स्वागत केलं जातंय। तो आपल्या मुंबईतल्या घरी परतलाय। या ठिकाणी अतिशय उत्साहाचं, आनंदाचं वातावरण सध्या पाहायला मिळतं। ढोल ताशांचा आवाज सुद्धा ऐकू येतो। फायनलमध्ये अतिशय जोरदार कामगिरी भारताने केली होती। न्यूझीलंड विरुद्धचा फायनलचा सामना होता। आपण अतिशय सहजपणे तो सामना जिंकला होता आणि या विजयानंतर भारतीय टीमवर अभिनंदनाचा वर्षाव केला जातो। चेंबूरमधल्या आपल्या घरी सूर्यकुमार यादव परतलेला आहे। त्याचं अतिशय जल्लोषात जंगी स्वागत केलं जातंय। मोठ्या प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळते। विजयी कर्णधार सूर्यकुमार यादव मुंबईत परतलेला